नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। या आधीच्या व्हिडिओमध्ये 12.1 मधले हाफ एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत, म्हणजे 6 पर्यंतचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत। आज आपण बघतोय क्वेश्चन 2 मधले 7 पासून 11 पर्यंतचे जे सम्स आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। एक्सरसाइज जो प्रॅक्टिस सेट 12.2 आहे तो पण ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की बघायला मिळेल। पण त्याआधी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। आता बघतोय आपण क्वेश्चन नंबर 2 मधला 7th क्वेश्चन बघतोय। तर आता बघा या प्रॅक्टिस सेट मधला जो 7 नंतरचे एक्झाम्पल्स आहेत मी तुम्हाला ते डायरेक्ट मेथडनी कसं करता येईल ती मेथड मी आज तुम्हाला सांगणार आहे। पण आता एक्झाम्पल काय आपलं 13x - 5 इज इक्वल्स टू 3/5 असं आहे। ठीक आहे, तर आता हे जे -5 आहेत आपल्याला काय करायचंय तर व्हेरिएबल सिंगल करायचं म्हणजे सेपरेट करायचंय। तर त्याची रिलेटेड असणारे जे नंबर्स म्हणजे आता -5 होता तो इकडे घालवायचा आपल्याला, 13x जो 13 मल्टिप्लाइड होता तो इकडे डिवाइडला घालवायचे आणि फक्त आपल्याला फाइंड आउट काय करायचे तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। तर आता बघा डायरेक्ट मेथडनी केलं तर हा जो -5 होता तो तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे आपला 13x इज इक्वल्स टू 3/5 -5 होता म्हणून इकडे आल्यानंतर तो काय झालेला आहे +5 झालेला आहे। तर दोघांचे डिनॉमिनेटर आता सेम आहेत का नाही आहेत, म्हणून आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल दोघांचे डिनॉमिनेटर सेम करावे लागेल, म्हणजे एलसीएम फाइंड आउट करायला लागेल किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हटलं तरी चालेल। तर आता बघा 1 1 जा 1 म्हणजे 1 3 जा 3 आलेले आहेत आणि 5 5 जा 25 आलेले आहेत अपॉन काय आहे आपलं 5 आहे। इथं आपलं किती आहे 13x आहे, हा 13x इथं तसंच ठेवला। हे किती 5 प्लस 25 प्लस 3 म्हणजे किती आलेले 28/5 आलेले आहेत आणि आता हा 13 जो होता तो मल्टिप्लाइड होता x ला, म्हणजे इक्वल साइनच्या अपोजिट गेल्यानंतर साइन चेंज होतं, डिवाइड असेल तर मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन असेल तर डिवाइड होतं। त्यामुळे आता हा x तसाच राहील इथं आणि इथं काय होईल बघा 28/5 इंटू 1/13 म्हणजेच बघा 28 म्हणजे 28 13 5 जा 65 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती असणार आहे आपली 28/65 ही व्हॅल्यू असणार आहे। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 8th वन 3 इंटू ब्रॅकेट y प्लस 8 इज इक्वल्स टू 10 इंटू ब्रॅकेट y मायनस 4 इज प्लस 8। आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल बघा अशा वेळेला ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावे लागेल। म्हणजेच काय करायला लागेल ह्या 3 या दोघांना आतमध्ये मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे 3 इंटू y 3y झालेले आहेत आणि 3 8 जा 24 झालेले आहेत इज इक्वल्स टू 10 इंटू y मीन्स 10y झालेले आहेत आणि 10 4 जा किती आलेले आहेत 40 आलेले आहेत प्लस 8 आलेले आहेत इथं। ठीक आहे, आता हा 3y होता हा प्लस 24 होता तो इकडे गेल्यानंतर काय होणार आपला -4 होणार आहे। त्याच्या आधी आपण ह्या स्टेप्स काय हे करून घेऊया, म्हणजे इथे बघा 3y प्लस 24 इज इक्वल्स टू 10y मायनस 40 मायनस प्लस मायनस मायनस असतं, बिगेस्ट नंबरचं साइन मायनस येतं कारण 40 ला मायनस आहे त्यामुळे आन्सरला मायनस आलं आणि 40 मायनस 8 म्हणजे किती आलेले आहेत आपले 32 आलेले आहेत। आता बघा हा जो 3y होता इथं प्लस होता तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे आपला 10y ला -3y होतील आणि हे -32 होते तिकडे आल्यानंतर काय होणार आहे +32 होतील, 32 प्लस 24 म्हणजेच किती झाले बघा 6 and 5 56 इज इक्वल्स टू 10 मायनस 3 म्हणजेच किती आलेले आहेत तुमचे 7y आलेले आहेत। हा y जो होता तो 7 ला मल्टिप्लाइड आहे म्हणजे 7 परत इकडे आल्यानंतर डिवाइडला जाईल, म्हणजेच काय होईल बघा 56/7 इज इक्वल्स टू y मीन्स y इज इक्वल्स टू 7 1 जा 7 7 8 जा 56 म्हणून y ची किंमत ही किती आलेली आहे आपली 8 आलेली आहे। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं x - 9 अपॉन x - 5 इज इक्वल्स टू 5/7। ज्यावेळेला अशा डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या टर्म येतात त्यावेळेला आपल्याला काय करायला लागतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागतं, म्हणजे फर्स्टचा जो डिनॉमिनेटर आहे त्यांनी सेकंडच्या न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करायचं आणि सेकंडच्या डिनॉमिनेटरनी फर्स्टच्या न्यूमरेटरला, म्हणजे 7 इंटू ब्रॅकेट x - 9 इज इक्वल्स टू 5 इंटू ब्रॅकेट x - 5। परत ह्या दोघांना आतमध्ये आपल्याला काय करायचंय मल्टिप्लाय करायचं आहे। तर आता बघा 7 इंटू x म्हणजेच काय झालेले आहेत 7x आलेले आहेत आणि 9 7 जा किती होतात तर 63 होतात। 5 इंटू x म्हणजे 5x आलेले आणि 5 5 जा किती आलेले आहेत आपले 25 आलेले आहेत। आता बघा लाईक टर्म्स म्हणजे x च्या टर्म एका साईडला करायच्यात आपल्याला आणि जो नंबरच्या टर्म्स राहतात त्या आपल्याला काय करायचं एका साईडला करायचं। आता व्हेरिएबलच्या टर्म कुठल्या आहेत 7x आणि 5x होता, हा 7 ऍज इट इज इथंच राहील, हा +5 होता
तो ह्या साईडला आल्यामुळे काय झालेलं आहे -5 झालेलं आहे. आता बघा 63 जे होतं ते इकडे निगेटिव्ह होतं ते अपोजिट साईडला गेल्यामुळे काय झालेलं आहे इथं पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि हे -25 ॲज इट इज तसेच राहतील. 7x - 5x म्हणजेच किती राहिलेले आहेत आपले 2x राहतील आणि इथं 63 - 25 38 राहिले आणि हे 38 म्हणजेच x इज इक्वल्स टू 38 हा मल्टिप्लायड होता. इकडे गेल्यानंतर अपोजिट साईडला गेल्यानंतर साईन चेंज होतात मीन्स प्रोसेस अपोजिट होती मल्टिप्लिकेशन होती. इकडे गेल्यानंतर काय गेलेली आहे डिवाइड मध्ये गेलेली आहे. तर डिवाइड केल्यानंतर 2 1 जा 2 1 राहिले 2 9 जा 18 म्हणजेच x इज इक्वल्स टू 19 येईल. 10th वन जे एक्झाम्पल आहे ते बघा y - 4/3 + 3y इज इक्वल्स टू 4. आता इथं जर नुसती टर्म असती तर आपण इकडं इक्वेशनच्या अपोजिटला घेतली असती पण इथं काय आहे आपली व्हेरिएबल्स अटॅच आहे याला त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल फर्स्ट डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल किंवा एक काम करू शकतो मल्टिप्लाय बाय 3 ईच टर्म करा. मल्टिप्लाय बाय 3 बोथ साइड म्हणजेच काय होईल बघा y - 4/3 × 3 + 3y × 3 इज इक्वल्स टू 4 × 3. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरची टर्म होती गेट कॅन्सल झालेली आहे राहिलेली टर्म आहे ती आपली काय आहे y - 4 + 3 3 जा 9y इज इक्वल्स टू 3 4 जा किती आलेले आहेत आपले 12 आलेले आहेत. अचानक आपलं डिनॉमिनेटर पण कॅन्सल झालेलं आहे आणि आपल्या नॉर्मल व्हॅल्यूज राहिलेले आहेत. आता बघा लाईक टर्म्स जे आहेत ते म्हणजे ज्यावेळेला कोणताही व्हेरिएबल नसतो कोइफिशियंट नसतो व्हेरिएबलला त्यावेळेला 1 घेतात. 1y + 9y म्हणजेच किती आलेले आहेत आपले 10y आलेले आहेत. हा 12 इथंच राहील हा जो -4 होता तो इकडे आल्यानंतर काय होईल +4 होईल. 10y ॲज इट इज तीच टर्म राहील आणि 12 + 4 म्हणजे 16 झाले मीन्स y इज इक्वल्स टू 16/10. आता हे 2च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत 2 8 जा आणि 2 5 जा म्हणजे y इज इक्वल्स टू 8/5 हे याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा b + b + 1 + b + 2/4 इज इक्वल्स टू 21. आता जो अपॉन मधला 4 आहे तो इकडे गेल्यानंतर डायरेक्ट काय होणार आहे मल्टिप्लायडला जाणार आहे आणि हे ब्रॅकेट दिलेले आहेत खरं पण त्याच्या बाहेर काय आहे ऍडिशनची साईन आहे त्यामुळे ते ब्रॅकेट सॉल्व्हिंगचा काही प्रश्नच येत नाहीये. म्हणजे इथे राहताना टर्म्स कुठल्या राहणार आहेत आपल्या b + b + 1 + b + 2 इज इक्वल्स टू 21 × 4 हा डिवाइड मध्ये होता इकडे आल्यानंतर काय झालेलं आहे इक्वेशनच्या अपोजिट केल्यामुळे मल्टिप्लायडला गेलेले आहेत. आता बघा 1b + 1b + 1b म्हणजेच किती झालेले आहेत आपले 3b झालेले आहेत आणि हा 1 + 2 म्हणजेच किती आलेले आहेत इथं 3 आणि इथं 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे 21 4 जा 84 आलेले आहेत. आता जो +3 होता तो अपोजिट साईडला गेल्यानंतर -3 होणार आहे म्हणजे 3b इज इक्वल्स टू 84 - 3 आलेले आहेत. 3b इज इक्वल्स टू 81 b इज इक्वल्स टू परत हा मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल म्हणजेच बघा 3 2 जा किती आले 6 आले 2 राहिले 3 7 जा 21 म्हणजेच b इज इक्वल्स टू किती असणार आहे 27 इज द फायनल आन्सर. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.